आजची आपली रेसिपी आहे सुकट। एकदम टेस्टी आणि मस्त अशी सुकट अगदी सोप्या पद्धतीने घरी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। अगदी सहजपणे कुणीही इतकी टेस्टी आणि मस्त अशी सुकट बनवू शकेल, इतकी सोपी ही रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आता आपण रेसिपीला म्हणजेच सुकट बनवायला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी मी इथं सुकट घेतलेली आहे। बाजारामध्ये सुकटचा वाटा मिळतो किंवा किलोवर सुद्धा सुकट मिळते, तर इथे मी 1 वाटा सुकट घेतलेली आहे। आणि आता ही सुकट आपल्याला तव्यावरती थोडीशी भाजून घ्यायची आहे। याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी गॅसवरती मी एक तवा ठेवलेला आहे आणि हा तवा मी भिडाचा वापरलेला आहे, ज्याच्यामध्ये सुकट बनवल्यानंतर एकदमच टेस्टी होते। आता ही सुकट आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे। जास्त एकदम ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायची नाही, थोडीशी एक 2 ते 3 मिनिटं होईपर्यंत आपल्याला ही सुकट गरम करून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही इथे सुकट आपली व्यवस्थित अशी थोडीशी भाजून झालेली आहे। आता आपण काय करूयात, गॅस बंद करूयात आणि ही सुकट जी आहे ती एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात। आता काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। 1 ते 1.5 ग्लास याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि ही सुकट जी आहे ती पाण्यामध्ये छान मस्त फुलू द्यायची आहे। सुकट जी आहे ती ताजी थोडीशी फ्रेश होऊ द्यायची आहे आपल्याला। या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे असं पाणी ॲड केल्यानंतर, आणि 2 ते 3 मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं आहे। आणि 2 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता सुकट जी आहे ती मस्त फुललेली आहे, एकदम ताजी ताजी अशी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ही सुकट जी आहे ती 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। आता सुकट जी आहे ती आपण 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। एकदम ताजी अशी ही सुकट झालेली आहे आणि याच्यामधलं पाणी जे आहे ते एकदम स्वच्छ असं निघालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी पुन्हा एकदा याच्यामधलं काढून टाकायचं आहे आणि ही पाणी काढलेली सुकट जी आहे ती 2 ते 3 मिनिटं आता आपण बाकीची प्रिपरेशन करेपर्यंत बाजूला ठेवून द्यायची आहे। आता आपण सुकट बनवण्यासाठी तवा गॅसवरती ठेवलेला आहे। मी अशा भिडाच्या तव्यामध्ये सुकट बनवणार आहे, ज्याच्यामुळे सुकट जी आहे ती एकदम टेस्टी होते। तर तव्यामध्ये मी 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे। 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते या तेलामध्ये आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। कांदा इथं आपला थोडासा परतून झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसूण जे मी क्रश करून घेतलेला आहे, थोडंसं त्याला ठेचून घेतलेलं आहे, ते ॲड केलेलं आहे। याऐवजी तुम्ही 1 चमचा आलं लसूण पेस्ट वापरली तरी चालेल। आता ही आलं लसूण पेस्टसुद्धा कांद्यासोबत अगदी व्यवस्थित परतून घ्यायची आहे। कांद्याला थोडंसं सॉफ्ट लाईट ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा इथे आपला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत परतून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे। 1 मीडियम साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे। टोमॅटो ॲड केल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि पुन्हा आता हे सर्व व्यवस्थित एकत्रितपणे आपल्याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो जो आहे तो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो सोबत लगेच आपण मीठ ॲड केलेलं आहे, ज्याच्यामुळे टोमॅटो जो आहे तो लवकर सॉफ्ट होतो। मीडियम गॅसवरती याला 1-2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत। टोमॅटो इथे व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत। तर इथे सगळ्यात आधी मी अर्धा चमचा काळा मसाला वापरते, जो आपण ग्रेव्ही बनवण्यासाठी वापरतो तो काळा मसाला मी इथे वापरलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे आणि पाव चमचा धने पावडर ॲड केलेली आहे। आता हे सगळे मसाले सुद्धा कांदा टोमॅटो सोबत
1-2 मिनिट आपण परतून घेऊयात मीडियम गॅसवरती। मसाले सुद्धा व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये जी आपण धुवून घेतलेली सुकट आहे ती ॲड केलेली आहे आणि ही सुकट सुद्धा आपण आता या मसाल्यासोबत छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता ही सुकट जी आहे ती मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे। मी इथे 2 ते 3 चमचे पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी थोडंसं जास्त ॲड करू शकता। मी सुकट जी आहे ती थोडीशी सुकी ओली अशी बनवते आहे। तुम्हाला जर लबदबीत हवी असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता। तर आता पाणी ॲड केल्यानंतर ही सुकट आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि याला 5 मिनिटं मीडियम टू लो गॅसवरती शिजू द्यायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। आपण याचं झाकण काढून पाहूयात। एकदम मस्त अशी आपली सुकट इथे बनलेली आहे। सुगंधही खूप छान सुटलेला आहे। आता याच्यावरती आपल्याला खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवायची आहे। एकदम टेस्टी आणि मस्त अशी सुकट आपली इथे बनलेली आहे। एकदा आता याला आपण मिक्स करून घेऊयात। पाहू शकता तुम्ही इथे एकदम मस्त टेस्टी अशी सुकट आपली इथे बनलेली आहे आणि किती सोप्या पद्धतीने आपण ही सुकट बनवली हे तुम्ही आता पाहिलंच। आता ही गरमागरम अशी सुकट आपण एका बाउलमध्ये सर्व करूयात। ही सुकट तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता, रोटी सोबत खाऊ शकता किंवा राईस सोबत सुद्धा ही सुकट खायला खूप मस्त लागते। आता याच्यावरती आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवूयात आणि सुकट आपली इथे तयार झालेली आहे। तर सुकट बनवण्याची ही एकदम सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन मस्त रेसिपी सोबत।